नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. बिग बॉस जे काही आपण पाहतोय म्हणजे 4-5 सीझन काय ते मराठीचे आले. पहिलं हिंदीमध्ये चालू होतं ते म्हणजे ते एक त्यांची प्रक्रिया असते की एका घरामध्ये कोण कोण जे आपले महाराष्ट्रातले किंवा देशातले हिंदीमध्ये देशातले कोण कोण जे स्टार असतील, सेलिब्रिटी असतील, मग ते राजकीय असो, सामाजिक असो, चित्रपट सृष्टीतले असो, या सगळ्या लोकांना आणायचं त्या घरामध्ये ठेवायचं. काहीतरी मी चुकत नसेल तर मला असं वाटतं 2-3 महिने काहीतरी राहतात ती सगळी एकत्र लोक आणि मग त्याच्यामध्ये तो टास्क असतो मध्ये खेळणं, ते कसं तुम्ही राहताय, कसं काय करताय. त्यानंतर मला असं वाटतं की जसं आपल्याला इकडे आमदार खासदारांना जशी मतं पडतात तसंच काहीशी प्रक्रिया, म्हणजे मला इतकं आयडिया नाही त्यातली, पण तशीच काहीशी प्रक्रिया आहे त्या बिग बॉस मध्ये की एक आठवड्याला की एक काय 7-8 दिवसातून ते एक जण बाहेर काढतात. मग त्यांना मतदान करायचं, मग त्यातला एक जण बाहेर जातो. मग जो शेवटला राहतो म्हणजे जो महाराष्ट्र असेल किंवा देश असेल ज्याला सगळ्यात जास्त वोटिंग करतं, मतदान करतं, तो असा बिग बॉसचा विजेता होतो. असं काहीसं ते तो खेळ सगळा काढलेला आहे. आणि या मराठीच्या बिग बॉसच्या सीझन मध्ये अक्षरशः म्हणजे मी कधी आतापर्यंत मी वैयक्तिक तरी ते बिग बॉस आणि सगळ्या गोष्टी मुळात माहिती आवडत नाही मला, पण मी कधी पाहिलं नव्हतं. पण मी अक्षरशः आता टक लावून त्या सगळ्या गोष्टी पाहतो. आता त्याला कारणही तसंच आहे, म्हणजे अगदी तुम्हाला मी सांगतो, पुढे पुढे हळूहळू बोलतो सगळ्या गोष्टी. यंदाचा बिग बॉस किंवा यंदाचा तो जो काही त्यांनी जी माणसं निवडले ती माणसं फार म्हणजे अत्यंत डोकं लावून हुशारीनं ती सगळी लोक निवडून काढलेत त्या लोकांनी. म्हणजे साधं म्हणायचं झालं ना तर ती सगळी लोक सोशल मीडियावरची इन्फ्लुएन्सर आहेत. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय, जसं मी आज व्हिडिओ बनवतोय, बाकीचे इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती अशी सगळी लोक त्या बिग बॉसने किंवा त्यांच्या टीमने ती सगळी लोक बोलावून घेतलेत. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान काही लोक आहेत ज्या लोकांनी अक्षरशः बिग बॉस किंवा हे जे काय जे चाललंय त्यांचा सीझन कुठला आहे, दुसरा तिसरा काय ते, तो अक्षरशः त्या डोक्यावर घेतलाय लोकांनी. महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी मला मेसेजेस केले, मला सांगितलं की दादा या विषयावर बोला, काहीतरी बोला. काय मला काहीच समजेना नक्की घडलं काय. मला वाटलं तिच्या आईला आपल्या धर्माविषयी कोण काय बोललं का काय त्या बिग बॉस मध्ये. मग मी लागलो चाळायला त्या सगळ्या गोष्टी आणि तेव्हा मला समजली एक गोष्ट, आणि ती गोष्ट बोलायची आहे, ती बोलाविषयी मला वैयक्तिक वाटली की याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्याचं झालं असं की हे सगळे इन्फ्लुएन्सर महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातून या सगळ्या लोकांनी जमवलेत आणि खास करून जे इन्फ्लुएन्सर किंवा जी लोक टीकेचे धनी होते, जी लोक किंवा ज्या खास लोकांना लोक मनोरंजन म्हणून घ्यायचे, कोणाला शिव्या घालायचे, असे अनेक लोक आहेत. पण या सगळ्यांच्या मध्ये किंवा या सगळ्यांमध्ये एक असा माणूस निवडला, जो माणूस म्हणजे आजपर्यंत मी त्या माणसाचे व्हिडिओ अनेक पाहिलेत, त्याच्या खाली त्या कमेंट्स वगैरे वाचायचो किंवा आपण वाचतो त्या सगळ्या गोष्टी पाहताना, तो अक्षरशः वेडा वाटायचा. तुम्हाला माहिती आहे का, मी वैयक्तिक माझ्या मनातलं बोलतोय, असं वाटायचं की कोण आहे हा, काय करतोय, हा छपरी पोरगा आहे का, हा काहीतरी येडे चाळे करतोय, काहीतरी नको ते करतोय. पण आपण, मी, तुम्ही, आपण सगळे चुकलो त्या पोराला ओळखायला. त्या मुलाचं नाव म्हणजे सूरज चव्हाण. म्हणजे अक्षरशः त्याच्याकडे पाहताना त्या बिग बॉस मधल्या अनेक ते घरातली काही लोक जेव्हा त्याला म्हणजे तो जेव्हा त्याने बिग बॉस मध्ये एंट्री घेतली, जेव्हा तो त्या घरामध्ये आला, अक्षरशः त्याच्याजवळ कोणीच गेलं नसावं किंवा गेलं नसेल किंवा गेलं नाही असा तो मुलगा. म्हणजे त्याच्या एकंदरीत गावढळ दिसण्यावरून, त्याच्या त्या भाषेवरून, त्याच्या त्या सगळ्या एकंदरीत त्याच्या पेहराव्यावरून, त्याच्या सगळी त्याला जी मिळालेली फेम आहे ते काय ते झोपूक आणते काय का, मी त्याचा अनेक सगळ्या व्हिडिओ पण पाहिल्या, मी ते बिग बॉस मधले सगळे एपिसोड पाहू लागलो. अक्षरशः म्हणजे एक वेगळी ओळख माणसाला कशी असते तर त्या सूरज चव्हाणने दाखवून दिली. पण या सूरज चव्हाणच्या मागचा वेगळा चेहरा जेव्हा मला समजला, मला जेव्हा मी जेव्हा अनेकांकडून समजून घेतला, तेव्हा अक्षरशः अंगावरती माझ्या शहारे जात होते. एक असा मुलगा, एक असा सामान्य पोरग ज्याला त्या असल्या जगमगाटाविषयी काहीच माहिती नाही, म्हणजे ते बाकीचे सगळ्यांना काहीतरी माहिती तरी असेल, त्याला माहिती पण नाही की खेळायचं काय, आतमध्ये जाऊन काय करायचं, ते बिग बॉस मध्ये राहायचं नुसतं त्याला माहिती होतं बहुतेक, ते तिथे जाऊन ते करायचं काय, कसं राहायचं त्याला कसलीही काही माहिती नाही. पण ज्या पोराला महाराष्ट्रातली सगळी बाकीचे तरुण किंवा बाकीचे सगळा महाराष्ट्र ज्याला छपरी काहीतरी येडेचाळे करतो, काहीही बोलतो, काही हावभाव करतो, असा म्हणणाऱ्या सूरजला अक्षरशः एका रात्रीत महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. त्याचं कारण तसं आहे, आपण त्या मुलाला किंवा त्या मुलाला काय म्हणून समजतोय किंवा काय म्हणून आपण की ही येडे आहे, हे काय करतोय, हा कोण आहे, याला कशाला बोलवला. पण स्वभाव आणि स्वभावाने, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या आचरणाने
कसं जग जिंकता येतं ना त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे त्याने सांगत होता की आई वडील कोणी नाहीयेत, बहिणी आहेत, आणि मग त्या भाच्यानं त्याला सांगितलं की मामा तू पण ते सोशल मीडियावर काहीतरी कर. असं त्याला माहित पण नाही की मी काय करतोय, सोशल मीडिया म्हणजे काय, की मी जे नाचतोय गातोय, मी जे हातभाव करतोय, काहीतरी येडे चाळी करतोय, लोक त्याला कशी पाहणार आहेत, त्याला काहीही जगाशी घेणं देणं नाही. फक्त मला जे करायचे ते मी करत राहणार. असा हा मुलगा अक्षरशः खरोखरच ज्यानं म्हणजे आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपल्यामध्ये काय हवं याची उत्तम जाणीव करून देणारा आजच्या पिढीला हा मुलगा आहे. आजच्या पिढीला म्हणजे मी कसा दिसतो, आजकालच्या मुलांना मी कसा दिसतो, मी काय आहे, मी किती कमवतो, मी कसा वागतो, मी कशी माझी भाषा असते, मी कसं गावढळ नाही राहिलं पाहिजे, मी कसं 4 मुलींवर फिरलं पाहिजे, पोरांवर फोटो काढले पाहिजेत, पिक्चरला गेलं पाहिजे, या सगळ्या झगमगाटच्या आयुष्यातून कुठेतरी वेगळीकडे एक असा जीवन जगणारा मुलगा ज्याच्याकडून शिकण्यासारखं बाबांनो खूप आहे. म्हणून मी त्याच्या समर्थनार्थ व्हिडिओ बनवतोय. तो काय पुढे ती मतदान मी सांगतो त्यालाच मतदान करायचं, त्यालाच मतदान. आमच्या घरच्यातल्यानी पण त्यांना मतदान केलं, कारण ते काय ते वोटिंग बिटिंग करतात तसलं मी पण म्हटलं आपणही करणार. कारण अशी मुलं ज्यांना खरोखर जे समाजाच्या अनेक गोष्टींपासून वंचित राहिलेले, अनेक अशा म्हणजे जगणं काय असतं ना, तर या अशा लोकांनी अनुभवलंय की जीवन नक्की कसं असतं, काय असतं. आणि इथं येऊन देखील तो काम करतोय, सगळ्यांना सांभाळून घेतोय, त्याचं बोलणं चालणं वागणं बसणं उठणं त्याला हे असल्या कधी गोष्टी माहिती नाही आहेत. असा मुलगा एक येतो आणि महाराष्ट्राच्या समोर एक असा आदर्श उभा करतो की तुम्ही कुठून आलायत, तुम्ही काय आहात, तुमचं घर, तुमचं दार, तुमची स्टेटस आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी तुमच्या वैयक्तिक स्वभावाच्या समोर, विचारासमोर फिक्या पडतात हे दाखवून देण्याचं उत्तम जिवंत उदाहरण हा सूरज चव्हाण आहे. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की बिग बॉस त्याने जिंकावंच, खरंच जिंकावं, आणि त्याला 4 पैशांची मदत होईल ती होईल, पण महाराष्ट्रामध्ये असा तरुण उभा राहील किंवा असा एक मुलगा उभा राहील की जो काय करतो ते दिसण्यावरून वेगळं सोडा, पण ज्याचे विचार श्रेष्ठ आहेत, निश्चित श्रेष्ठ आहेत. मी खरंच त्याला मानतो. मित्रा तू जिंकलंस, कारण मी कधीच या गोष्टींमध्ये कधी पाहिलं नाही, ते मला ते आवडतही नाही. असलेल्या मालिका बिलिकांतर आपल्या डोक्याच्या बाहेरच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. पण मी अक्षरशः त्या एका मुलासाठी ना पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटाच्या सेकंदापर्यंतचा एपिसोड मी पूर्णपणे पाहतो. खरंच तुम्हाला सांगतो, पूर्णपणे पाहतो. त्या मुलाला खरोखर जिंकवलं पाहिजे. महाराष्ट्र सोबत आहे, तुला जिंकवणार, आणि तूच ते काय बिग बॉसचा काय ते फायनल मारतात तेच तूच होणार, एवढं मी ठामपणे सांगू शकतो. आणि माझं संपूर्ण जनतेला देखील आव्हान आहे, हा मुलगा या घरातून बाहेर जाता का म्हणा, हा जिंकला पाहिजे, निश्चित जिंकला पाहिजे. कारण हे जिंकणं तो मला असं वाटतंय त्याला एक साजेसं जिंकणं आहे, आणि ते त्याच्याच नावे लिहिलेलं आहे एवढं मला नक्की वाटतंय. तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.